उपोषणाचा आज पहिला दिवस पूर्ण दिवस संपलेला आहे. काही अपडेट आम्हाला कळेल का माध्यमांना की काय कुणाचा फोन आला मध्ये तहसीलदार येऊन गेले वगैरे? नाही कोणाचा फोन नाही, काय नाही, सरकारचा नाही ना कोणाचा. तहसीलदार येऊन भेटून गेले, ते काय बोलणं झालं, तुम्ही त्यांना काय सांगितलं? काय नाही, तेच नोंदी सांगत होती इतक्या मिळाल्या आंबड तालुक्यात, बस एवढंच. आज तुम्ही सकाळी जे सांगितलं होतं की काल एका ठिकाणी गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, नंतर ते लक्षात आलं, त्या संदर्भात गृहमंत्र्यांना विचारलं, गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्याची चौकशी केली जाईल. कोण चौकशी केली जाईल? नाही, मी पहिल्यांदा तेच सांगितलं, आत्ताही तेच सांगतो की ते आम्ही त्याच्यामुळं सांगितलं आहे आम्ही की तो घाबरत होता म्हणून. आम्ही काय चौकशी करा किंवा असं नाही, ती शक्यता असू शकते, कारण तिथं कोणीच नव्हतं आणि एका आलं कसं. तर काही लोकांकडून गाडीच सांगण्यात आलं मला की त्या पोराला पकडल्याच्या नंतर त्यांनी नाव सांगितलं जाणं की मला अमक्यानं ते टेम्पो गाडीवर घालायचा सांगितलं होता, असं ते पोरगं म्हणाल. मग ते खरं आहे नाही ते शक्यता पडताळून बघायला पाहिजे ना त्यांनी, काय आहे काय नाही हे सांगितलं. आम्ही काय त्याचे चौकशी करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल त्याला सोडून दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. दादा, ओबीसींची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढू देणार नाही असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. त्याला काय दुसरं काय काम आहे त्याला राहून राहून कुत्रं चावल्यासारखं होतं त्या वडंटीवारला. एकदा नीट बोलतो, एकदा मराठ्यांच्या बाजून बोलतो, एकदा विरोधात बोलतो. तसं कुत्रं चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही, ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक माणुसकी म्हणून सुद्धा नाही. काढून देणार नाही काय नाही. तो तुला ज्या वेळेस राहुल गांधी सांगेल त्यावेळेसच बोलतो तू, मध्ये बोलत नाही. कारण तुला काय राहुल गांधी साहेबांनी याच्यासाठी तुला विरोधी पक्ष नेता बनवलेला नाही आहे, एका जातीकडून वाढण्यासाठी. तो विरोधी पक्ष नेता म्हणजे ही महाराष्ट्रातल्या जनतेचं हक्काचं व्यासपीठ आहे. त्या हक्काच्या व्यासपीठानं कधी एका जातीकडून वाढायला नाही पाहिजे. म्हणजे बहुतेक त्यांनी सुद्धा एक त्याचा स्वतःचा पक्ष संपवण्याची, सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली वाटतं. कारण राहुल गांधी साहेबांनी सांगितलं वाटतं त्याला, तू बोलत जा, बिनधास्त बोलतो, मराठ्यांचं पुरं वाटोळं झालं पाहिजे महाराष्ट्रात, तो बोलत राह, त्यासाठी तुला विरोधी पक्ष नेता केलेलं आहे, तू बोल, तू फक्त ओबीसींचाच विरोधी पक्ष नेता आहे, बोल तू. आता पुन्हा उपोषण हे नेमकं कशासाठी कळत नाही. भुजबळ पण बोललेत आणि वडेट्टीवार पण बोलले, दोघं असलेच इथं शेपट नसलेले असल्यासारखं बोलायचं. कधीतरी लाज राखली पाहिजे त्यांनी, त्या पदाची तरी, स्वतःची तर नसनच त्यांना, पदाची तरी राखली पाहिजे. आणि वडंटीवार साहेबांनी त्या भंगाऱ्याचं ऐकून त्यासारखं नाही बोलायला पाहिजे. विरोधी पक्ष नेता विचारानं चांगला असला पाहिजे, सगळ्या जनतेचा असला पाहिजे. त्याचं ऐकून काय बोलतो, ते तर वयालाच गेलेलं आहे पहिलंच. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वेगळ्या पाहायला मिळतात. पहिलं आंदोलन असेल, दुसरं आंदोलन असेल, उपोषण असेल, त्यावेळेस त्यांच्या बोलण्याच्या भूमिका ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या, आता वेगळ्या पाहायला मिळतात. बऱ्याचदा आरोपही करण्यात आले, काय मिळालं हे सुद्धा म्हणण्यात आलं. म्हणजे आता राजकीय नेते सुद्धा जास्त बोलायला लागले असं वाटतं तुम्हाला? काय बोललेत पण जास्त म्हणजे काय, म्हणजे तुम्ही जे उपोषण करताय कशासाठी करताय, काय मिळालं, कोण म्हणलं? राज ठाकरे त्या दिवशी बोललेले होते. मागचं त्या सोडून त्यांना का आता नीट झाले ना सगळे. मराठ्याच्या विरोधात का बोलले का नाही बोलले ते सांगितलं ना. काय सुपाऱ्या घातल्यासारखं कोणीच बोलायचं नाही. आता नवीन बोलले तर ठीक आहे, आता काय त्यांना, कारण कोणालाच परवडणार नाही असं आहे. मराठ्यांचा विरोध कोणालाच चालणार नाही आहे, कारण विरोध पत्करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मराठ्यांची नाराजी पत्करणं ही सगळ्यात मोठा समाज आहे राज्यातला. राजकीय करिअरच बरबाद करून टाकतील सगळ्याचं. एवढं सोपं नाही आहे त्यांच्यासाठी. ही लढाई आमच्या लेकरांसाठी, ही सोपं नाही आहे, त्यांना जड जाईल. तुमचं उपोषण जेव्हा सुरू होतं आणि जेव्हा तुम्हाला जास्त वेदना होतात, त्रास होतात, त्यावेळेस सरकार संपर्क करतं, आधी नाही करत? सवय असती त्यांना. त्याला नाविलाजी खोड, पूर्वी खोडीची गोष्ट होती, खोड गळती. मराठी नीट आहेत, खोडी नीट करायला काय अडचण नाही. तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळा असं सांगितलं की ज्यावेळेस माझा पूर्ण मोडून पडतो
उपोषणाच्या शेवटच्या टप्प्यात येतो त्यावेळेस चर्चेला येतात. नाही आता सवय आहे म्हणलं ना मला, खोड आहे त्यांना, ती खोड लागलेली पहिल्यापासून. कोणताही समाज असो, मराठाच नाही, त्यांना ती पद्धत सवयची आहे ते. कारण गृह विभागाने नवीन नियम काढलेले आहेत वाटतं अशात सगळ्याच बाबत. कोणी चांगल्या वागणाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे, जे आडमुठं चालन, जे दंगली पेटवीन त्याच्यावर नाही करायचे, असे शांततेत उपोषण करणारे त्यांच्या मागं लागायचं. जे वेगळे आंदोलन करते स्वतःच्या हाटलं स्वतःच जाळते आणि त्यांना काही नाही करायचं, त्यांना मंत्रिपदावर तसंच ठेवायचं. जे ओबीसी बांधवांचा अपमान करते त्यांना तसंच ठेवायचं मंत्रिपदावरती. बाकीचे काय बोलले की त्यांचे बोर्ड फाडायला लावायचे. हे म्हणजे हे नवीन रूल गृह विभागाने काढलेत वाटतं. आता ह्याच अनुषंगाने मी बोलतो की अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना आहेत. तुमच्याकडे जसं उशिरा येतात तसं तिथे सुद्धा कायदेशीर सुद्धा प्रश्न राज्यामध्ये निर्माण झाला. कितीतरी गोळीबार घेऊन मर्डर होऊ लागले. ही सुद्धा परिस्थिती तुम्ही रूलबाबत बोलत होता म्हणून मी बोलतो. आणि आज कुठं राज्याभरामध्ये डोसाळकरांचा मुलगा वारला. त्याच्या आधी एका आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. या 2-4 दिवसात काही मंत्रालयामध्ये काही गुंडे जातात, व्हिडिओ बनवतात, म्हणजे चालू काय असं? नाही आता मी त्यांच्याबद्दल नाही बोलणार, पण माझ्या अनुभवाबद्दल तर 100% बोलणार की हे जे गोष्टी आहेत ते सामान्य लोकांवरती गुन्हे दाखल करायचे. जे चांगले लोक आहेत हे मोडून पडले पाहिजे. बाबा लोक, महाराज लोक यांच्यावर गुन्हे टाकायचे. आणि जे भंगार विचाराचे येतं त्यांच्या पुढं करायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही करायचे. आता ते येवल्याचं म्हातारं उंकडं बोलतं, त्याच्यावर गुन्हा नाही करायचा, सगळं सरकार डॅमेज केलं, त्याला गुदगुल्या होत्यात नेत्याला त्याच्या बी. परंतु फडणवीस साहेबाला बी आता हसू येत असं, गोड लागत असं. त्यांना माहीत नाही खूप मोठा समाज आहे ह्यो. तुमच्यावर जर एकदा नाराज झाला ना, तुम्ही जुळलेलं गणित कार्यक्रमच वाजला म्हणून समजायचं. नुसते गणितच करीत राहा. मग एक होता बघा पहिला, एक कोणचा तरी लाल नावाचा व्यक्ती, तो नुसता गणितच करायचा. शेवटी रजिस्टर लिहून पेन संपला आणि रजिस्टरच संपले आणि ते गणितच नाही झालं त्याला. कारण परिस्थिती शेवटी मराठ्यांची किती गरज आहे ही वेळेवर कळन त्यांना, पण त्याला दापत नाहीत ते. त्यांच्या पक्षातला ज्या पक्षात ते काम करते ते नेता दापीत नाही त्याला. आणि फडणवीस साहेब पण नाही दापत, कारण राज्यच फडणवीस साहेब जवळपास चालू होते. कोणाला द्यायचं नाही करायचं रूलच गृह विभागाचे त्यांच्या हातात आहे. त्यामुळे उलटं सुलटं चाललं आहे सगळं. आता त्यांना तर आव्हान केलं आम्ही, तुम्ही पुढं होऊन करा, तुम्ही श्रेय घ्या, पण मराठ्यांच्या वेदना जरा जाणून घ्या. भुजबळांच्या मते असं आहे की सर्वाधिक संख्या मराठ्यांपेक्षा ओबीसीची जास्त आहे, म्हणून ओबीसीला समोर ठेवलंच पाहिजे, ओबीसीचा विचार केलाच पाहिजे. खरं आहे ना त्याचं. सातत्यानं म्हणतायत आणि म्हणून त्याच धर्तीवर सरकार भुजबळांना घाबरतं. मग खरं आहे ना त्यांचं. त्याला ओबीसी जास्त आहेत आणि आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीचे आहेत आणि मराठी आम्हीच आहेत. भुजबळांचे ओबीसी त्याचे कोणचे ओबीसी तर बुचकाण्याचे का म्हण घामाचे ते बदग सगळ्या दुनियाचं. त्याचे कोणचे येतं? त्याचं कोणीच नाही, त्याचे सुद्धा नाही त्याचे. ते त्यांच्या जातीत सुद्धा कलंक आहे. त्यांचे कितीतरी लोक म्हणतात, त्याच्या लक्षातच आहे ना आणखी नवी, पर मोडून पडायची येळ आली तरी. त्याचा कुठं कोण आहे? भुजबळांनी राजीनामा दिलाय, मात्र अजून त्यांचा राजीनामा काही स्वीकारलं गेलं नाही. दिलात नसेल ते भांगार जाऊन याचं सगळ्या दुनिया, ते काय देईन हो? ते सगळ्या गुन्ह्याचं शेण खाईन पुढं बी, पण राजीनामा देईन इतका. मला त्याचं नाव घेतलं ना तर मला ते महाराष्ट्राला डाग येतो. त्यांच्या समाजाला आहे ओबीसी बांधवाला, कारण इतकं खालच्या दर्जाचं विचाराचं 100% मतभेद असले पाहिजे हो. 100% मतभेद वैचारिक असले पाहिजे. पण इतक्या खालच्या दर्जाची कुठं भांडणं लावून देईन, वादं लावून देईन, मग मोकळे मजा बघन, बेअकलीसारखं वागत आहे. त्याला काय ते लय शान आहे कधी. नाही, प्रश्न असा एक होता की सरकार आतापर्यंत तुमचे जे उपोषण झाले ते उपोषणाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन चर्चेला येतं असं तुम्ही अनेकदा म्हणले. तर सुरुवातीपासून यावं अशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे का? चर्चा करून उपोषण न करता उपोषणाच्या मधल्या 1-2 दिवसात ते सगळं क्लिअर झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्याने सुरुवातीला यावं नाही ते शेवटला आहे, मला काहीच वाटत नाही. पण आता अंमलबजावणीच घेऊन या. इकडून फिरून उपयोग नाही होणार त्यांचा. त्यांना अंमलबजावणीच घेऊन यावं लागणार आहे. आणि आणखीन तरी बरं होईल ते शाने झाले तर. पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहणार आहे पुन्हा एकदा. आणि खूप मोठं
सरकारला त्याचे परिणाम हे होणार आहेत पुढच्या काळात. त्यामुळे सरकारनं त्याचं न ऐकता त्याचं ऐकून जर तुम्ही असंच करत राहिलं हमेशा थांबत बघू करू म्हणत तर त्याच्या एकट्यामुळं तुम्हाला खूप भोगावं लागणार आहे. चलो धन्यवाद. पाटील भुजबळ साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वी बोलले की गुलाल उधळला विजय झाला मग उपोषण कशाला व अक्कल नाही असं बोलले भुजबळ. त्याला कोणची आहे भांगाऱ्याला याचं बदल डोक्याचं त्याचे गुलाल कशासाठी त्याला नाही कळत म्हणल्यावर त्याला अक्कल नाही. एक उपोषण कशासाठी आहे ते त्याला माहीत नाही म्हणल्यावर तो बी अक्कल आहे. त्याला गोळ्यात मी महाजन साहेबाला मागे सांगितलं होतं तुमच्याजवळ चांगल्या गोळ्यात त्याला दे जा 2-3 टाईप जैनराव पागल होऊन ते म्हातारपणाला चिवडायचं काही बी. चला धन्यवाद. त्याने म्हटलं की त्याला धमकी पण मिळत आहे. त्याला काय धमकी देऊ नको त्याला नीट चालता येणार काय व्हायना त्याला कोण धमकी देईन कोण घाणीला तसल्या हात लावून हात खराब करून घेईन. त्याला माणूस तरी चांगला पाहिजे धमकी देऊन हे करायला तसल्या घाणीला कोण हे करीन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.